टेन्शनची वेळ आलेली आहे, कारण दोनही चॅलेंजर जोड्यांना मी इकडे बोलावणार आहे, ज्यांनी केलंय सिंहासनासाठी एकमेकांना चॅलेंज. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात कुशल आणि हेमांगी आणि संतोष पवार, किशोरी अंबिये. दोनही जोड्या तयार. तुमच्यापैकी कोण? किशोर आहे. तुम्ही बसू शकता. आणि आता तुमच्यापैकी तुम्ही बसा. आणि तुम्हाला दोघांनाही विचार करायला मिळणार आहे 1 मिनिटाचा वेळ. तेव्हा तुमची वेळ सुरू होतीये आता. नाही, आता जरा विचार करतात तर मी तुला एक विनोद सांगतो. एकदा काय झालं, आमच्या गावाकडे नाही शामराव नावाचे गृहस्थ होते आणि एवढा भारी माणूस, म्हणजे असा लुकडा. आणि तुम्हाला सांगतो, गावातली प्रत्येक बाई त्यांना बोलायची. काहीतरी मॅजिक होतं त्यांच्याकडं. मला एक दिवस कळलं, म्हटलं शामरावांकडे काहीतरी मॅजिक आहे. त्यांना विचारलं मी, शामराव म्हटलं काय करताय त्याच्या आईला तुम्ही, प्रत्येक बाई तुम्हाला बोलते, तुमच्या प्रेमात पडते. शामराव म्हणले काय करायचं नाही रे, काय करायचं फक्त जायचं आणि बाईच्या पाठणास जाऊन खांद्यावर हात ठेवायचा. म्हणलं बर, हे आपण आयडिया करूया. तर म्हणलं सकाळी उठल्या उठल्या आपण आयडिया करू. म्हटलं सकाळी सकाळी म्हणलं कुणावर आयडिया करावी. डायरेक्ट म्हणलं त्याच्याला भाना खायची लक्ष नाही ती. म्हणलं बायकोवर आपण ट्राय करून बघूया. बायको बसली होती दूध काढत गायची. पाटणं हळूचकन गेलो आणि असा खांद्यावर हात ठेवला. तर बायको म्हणली काय शामराव इकडे कुठं. आणि आता यांचा विनोद झाला, पण 1 मिनिटाची वेळ पण संपलेली आहे. तुमची वेळ संपली. या कुशल, पहिला मान तुमचा. फू बाई फू, फुगडी फू, नको नको म्हणता कॉम्पिटिशन सुरू, कॉम्पिटिशन सुरू. बाई वाजवी घंटी इथे वाजते आमची घंटा, बाई वाजवी घंटी इथे वाजते आमची घंटा. दोघांच्या जोडीमध्ये नको भांडण तंटा. आता फुगडी फू, फू बाई फू, फुगडी फू, नको नको म्हणता कॉम्पिटिशन सुरू, कॉम्पिटिशन सुरू. एक तिथं सिंहासन बाकी नुसते आसन, एक तिथं सिंहासन बाकी नुसते आसन. असं नाही चालायचं, कोण त्यावर बसन सांगा. फुगडी फू, फू बाई फू, फुगडी फू, नको नको म्हणता कॉम्पिटिशन सुरू, कॉम्पिटिशन सुरू. 1 मिनिट विनोदासाठी आहे खूपच छोटा, 1 विनोद कॉमेडीसाठी आहे खूपच छोटा. तुम्ही तिथं ऍड करता, विनोद झाला मोठा. आता फुगडी फू, फू बाई फू, फुगडी फू, नको नको म्हणता कॉम्पिटिशन सुरू, कॉम्पिटिशन सुरू. वा 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 वा. कुशलच्या या शीघ्र कवितेनंतर आता तुम्ही. मी सादर करते एका छोट्या गावातून आलेली ब्युटी कॉन्टेस्टसाठी. एक मुलगी आली आहे शहरात, त्याच्यासाठी मी आले. मी परळी कांचनवरनं आले. परळी कांचन माझं गाव आहे आणि मी भाद्रपद क्वीन बनायला आले. भाद्रपद क्वीन. आणि मी रॉम्प वॉक करणार आहे आता. माझ्या गावात मी झाले क्वीन ना. हा, माझं नाव सांगायचं राहिलं. माझं नाव आहे श्वेतांबरा. माझं नाव श्वेतांबरा दिगंबर लंगोटे. माझं वय आहे 36, 24, सॉरी माझं वय आहे 18 वर्ष 2 महिने. माझी मैत्रीण मला म्हणते आता तू काही करायला मोकळी. माझी आई पण मला तेच सांगते. पण माझी साईज आहे, नाही सॉरी माझी फिगर आहे 36, 24, 36. आणि माझे छंद, माझे 2 छंद आहेत. एक आहे गाण्याचा आणि दुसरा वाचनाचा. पहिलं मी तुमच्या समोर गाणं सादर करणार. ना मेहंदीच्या पानावर मन झुलते ग, जाईच्या पाकळ्या
झुलते ग मेंढीच्या पानावर. आता माझा दुसरा छंद आहे वाचनाचा. मी खूप पुस्तकं वाचली आहेत. हा कुठली? मी खूप अमर चित्रकथा वाचते. आणि ऑथेलो ते पण. धन्यवाद. थँक्यू. काय वा 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 वा. दोघांनी एका मिनिटात पोट भरून हसवलेलं आहे. आणि आता बघूयात रिझल्ट. चर्चा झालेली आहे आणि बघायचंय की परीक्षेचा निकाल काय लागलाय. खरं तर तुमच्या दोघांचे हे 1 मिनिटं आम्हाला खूप आवडली दोघींना. म्हणजे आम्ही खरंच संकटात सापडलो की आता कुणाला बसवायचं. पण निर्णय काहीतरी घ्यायलाच हवा आम्हाला. जाऊया. काय खरंच आम्हाला दोघांनाही द्यावंसं वाटतंय. पण आम्ही दोघांनाही देतोय. एपिसोड संपत आला म्हणून टेन्शन आले. काही टेन्शन घेऊ नका. ही सगळी धमाल आठवून हसत राहा आणि बघायला विसरू नका. ब्रुक बॉन्ड रेड लेबल 4x4 2 गोल 1 हात.